राधे राधे. तर गाईज आज आहे आपला जर्नीचा डे 2 आणि आज कुठे जाणार आहे ते पण मला माहिती नाही. कालचं तर तुम्हाला आम्ही अपडेट दिलेलं आहे, कसं काय गेलेलो, काय केलं, काय स्कॅम होता राहिला आमच्यासोबत. आणि आज भरपूर ठिकाणी फिरणार आहोत ना. मेन आपलं प्रेम मंदिर वगैरे राहिले आणि भरपूर असे मेन मंदिर आहेत जे आपल्याला राहिलेले आहेत आणि ते आज आपण कवर करणार आहोत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे लोक 4 वाजल्यापासून उठल्यात, 4:30 वाजल्यापासून अजून तयारी करतात. 4 तास झाले. आम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये आमच्या दोघांची तयारी झालेली आणि ते अजून तयारी करतात. ते आला की आपण पुढचा व्लॉग पुढे कंटिन्यू करूया. कुठे जायचं ॲक्च्युली त्यांनाच माहिती आहे, त्यांनी सगळं प्लॅन केलं आहे. आम्ही फक्त सोबत आलेलो आहोत. तर थोड्या वेळात भेटूया परत. 10 वाजता आता आम्ही निघालेलो आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवतोय. रूमच्या इथून डायरेक्ट रिक्षा पकडलेली आहे. 20 रुपीज आहेत आमच्या इथून बाकी बिहारीला जायला. आधी बाकी बिहारी करणार आहे, त्याच्यानंतरचे मंदिर तुम्हाला सांगतो. जसे मला कळतील तसे तुम्हाला मी सांगतो. तर चला जाऊया. तर रस्ते एकदम गल्लीत नाही यांचे, पण जायला जाम भारी होते. छोटे छोटे गल्ले आहेत पण मस्त वाटतं एकदम. आता आपण मदन मोहन या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. इकडे पटकन दर्शन करून मग पुढे जाणार आहोत. काहीच मंदिर बघा किती मस्त वाटतंय. सीड्या आहेत वरती जायला. जाऊया वरती, दर्शन घेऊया. हे हिस्ट्री आहे, हे वाचून घ्या पूर्ण, पॉज करून व्हिडिओ. आणि आता आपण जाऊया. आणि हे लोक पण येतात. अरे मी मध्ये आलो का? नाही, बंद केलं त्याने. नाही, बंद केलं त्याने. चला चला. एवढा मेकअप करायला आणि 5 घंटे घालवले. माकड इकडे पण आहेत, पण भीती वाटते जरा मोबाईल काढायला. घेऊन गेले ना वांदे होते. हे आहे फर्स्ट मंदिर. हे घ्या, दर्शन घ्या. मी पण दर्शन घेतो मस्त. आता तिकडचं दर्शन झालेलं आपलं आणि पटकन करून घेतलं. काहीच थांबलो नाही, एकच ग्रुप फोटो घेतलाय आणि निघालोय. आणि दर्शन पण एकदम पटकन झालं, काहीच गरज नव्हती. आणि आता बाके बिहारी आणि राधा वल्लभ ते बाजूबाजूलाच आहेत. तिकडचं दर्शन करणार आहे आणि मग पुढचं सांगतो कसं काय ते. हा, काय वाटतंय? त्यांचा खाचा असतो ना, ते बघ मस्त लागते. सेट आहे ना त्याचा. गाईज आता आलेलो आहोत बाकी बिहार मंदिराच्या इथे. आणि इकडे माकड भरपूर असतात, त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही करता येणार. ॲक्च्युली फोन आतमध्ये ठेवायचा विचार चाललाय, जर गेला तर काय खरं नाही माझं. आणि माझ्या डोळ्याला इकडे लागले काय झालं मला पण आयडिया नाही, त्याच्यामुळे मी सनग्लासेस घालतो. एवढा वेळ टाईम झाला. पण आता तिकडे गेल्यावर माकड सगळे उडून घेऊन जाणार आहेत, त्याच्यामुळे नाहीच लावलेला बरा. तर आताच जातोय आणि फोन पण आतमध्ये ठेवून देतो. गर्दी तर भरपूर आहे इकडे आणि गल्ली आहे, त्याच्यामुळे गर्दी जरा जास्तच वाटते. बघूया. गाड्या पण भरपूर आहेत. एवढीशा गल्लीमध्ये गाड्या पण आल्यात आणि लोक पण चालतात. जेवढं तुम्हाला दाखवायला भेटतं तेवढं दाखवतो. माकड येतील तर ठेवायलाच लागेल, काय नाही इलाज आहे. आणि ट्राय करायचं आहे, पटापट दर्शन घ्यायचं आहे. सरकार तेच बोलतोय, तरी पण पटापट दर्शन घ्यायचं असं ट्राय करायचं आहे मला. बघूया. माकडांवरती पण जरा लक्ष ठेवायला लागतं. गाईस गर्दी आहे, चोर पण आहेत. जस्ट एक अटेम्प्ट ट्राय केला अनिकेतवरती, त्याला कळलं आणि आता आम्ही सावध राहिलो. काही मेन सामान आहे ते मोस्टली सिक्युअरच ठेवतोय आणि जास्त लक्ष ठेवतोय. तुम्ही पण येत असाल तर ती गोष्ट जरा लक्ष ठेवा. हा माकड आहे बघा, शिकार शोधतोय त्याचा. पब्लिक चालले ना, चालले. हे बघा केवढे आले बाबा. थांबा, ठेवतो. गर्दी बघा केवढी. गर्दी बघा आतमध्ये केवढी झालेली आहे आणि हे भरपूर लांब आहे. गाईस आता आमचं कुठलं गेलं, बाकी बिहारी यांचं दर्शन घेतलं आणि आता राधा वल्लभ यांचं दर्शन घ्यायला आलं. माकड खरंच खूप डेंजर आहे. त्याने आत्ता माझ्यासमोर कशी टोपी पलवली आणि इकडे हे बघू शकता वरती झाडे. म्हणून मग मी फोन काढून शूट करून सांगते तुम्हाला. आणि मरणाची गरज होती. इथे मास्क हे हातावरती इकडे बघू शकता. जाम बेकार आता कमी झालेले, पण जाम बेकार होते. आणि इथं तर
इथं मध्येच गेले डायरेक्ट तिथे तर आलंच गरम झालेले. तर आलो मंदिर दर्शन घेतं आणि गोवाशी बोलतो. आलो इकडे मंदिरात आणि इकडे पण गर्दी थोडीफार तरी आहेच, हे बघू शकता तुम्ही. आता आपण नेक्स्ट आलेलो आहे श्रीकृष्ण प्रणामी परधाम काच मंदिर. इकडे मोस्टली आपण गुजरातला वगैरे बघितलेलं आहे तसं काचेचं हे बनवलेलं असेल. जाऊन बघूया. हो भाई, हे बघा सगळ्यात आधी गोवर्धन पर्वत उचललेला आहे श्रीकृष्णांनी, हे दाखवलं आहे. हे इकडे बघू शकता. आणि आतमध्ये मे बी तिकीट असेल ना तसे, बघूया कसं काय ते. हे आतमध्ये आलो आपण आणि पूर्ण हे काचेचं बनलेलं आहे बघा, मस्त आहे. मला वाटलं आतमध्ये गुजरातला होतं तसं काहीतरी असेल, पण तसं नाही आहे. हे बघा असं आहे पूर्ण काचेचं. मी इकडनं दर्शन घ्या, मी पण पटकन दर्शन घेऊन घेतो. दर्शन आता आपलं झालेलं आहे आणि इकडून आता आपण जाणार आहोत राधारमण मंदिरात. इथे राधारमण मंदिर असलेलं आहे आणि इकडे गर्दी तुम्ही बघू शकता भरपूर आहे. बाहेर माकडे जाम आहेत. आता पण एखादा चष्मा बनवला आणि त्याच्यामध्ये मी फोन नाही काढलेला आहे. मी डायरेक्ट इकडे बघा मला दर्शन मी घेतो. दर्शन घ्या मस्त आणि मग इकडून पुढे कसं आहे ते बघूया. सगळे दर्शन ऑलमोस्ट आपले झालेले आहेत. म्हणजे इकडचे जे करायचे होते आम्ही ठरवलेलं आहे 1 वाजेपर्यंतचे दर्शन करायचे, ते ऑलमोस्ट सगळे झालेले आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत निधिवनच्या इथे. तर निधिवनचं कसं काय ते तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आता निधिवनमध्ये आहोत आणि असं म्हटलं जातं की आजूबाजूला जी झाडं आहेत ती रात्री श्रीकृष्णासोबत रासलीला करतात. झाडं आहेत म्हणजे ती झाडं आहेत, ती गोपिका आहे. आणि श्रीकृष्ण जेव्हा रात्री येतात त्यांचे आकार पण असे नॉर्मल झाडांसारखे नाही, ते पण असे हातापाय सारखे आहेत. त्याची कन्वर्ट होतात रात्री, ती पण गोपिका म्हणतात आणि श्रीकृष्ण येतात आणि ते सगळे रासलीला करतात आणि सकाळी परत ते झाडांच्या आकारात. आणि हे पूर्ण बंद ठेवतात रात्रभर, कोणाला एंट्री नसते. गावचे बाजूबाजूचे पण बोलतात की इथून आवाज येतो जेव्हा रासलीला चालू असते तेव्हा. आता तुम्हाला मी इकडचं दाखवतो कसं काय त्यांचा आकार वगैरे. हे बघा काही काही आहेत त्यांची झाडांचे फांद्या वगैरे आतमध्ये आलेले आहेत. हे तिकडे बघू शकता, इकडे पण आहे बघा. आणि बाकी हे लोक सगळं असं पॅक करून ठेवलं आहे. आधी असं नव्हतं, आधी ओपन होतं पूर्ण. हे बघा याचं प्रॉपर पायासारखं वाटतंय, कोणतरी माकडानेच खाऊन टाकले. जर ते तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हे पाय येतोय. हां त्याच टाईप. हां सॉरी. आईश आता आलेलो आहे चारधाम मंदिरच्या इथे. इकडनं आतमध्ये दर्शन घेऊया. इथून मूर्ती बघा किती मस्त आहे. हा महावैष्णवी धाम पण आहे, चारधाम पण आहे, महावैष्णवी धामचं पण आहे. तिथे वैष्णवी देवींची मोठी अशी मूर्ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हनुमानजी आहे तिकडे, त्याच्यानंतर इथे शिवजी आहेत. एवढी मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. आणि बाकी चारधाम मंदिर आहे ते पण बघूया. इथे तिकीट आहेत काहीतरी, त्याची प्राईस किती आहे बघतो आणि तुम्हाला सांगतो किती आहेत ते. तिकीट फ्री होतं बट ते बोलतात असं की प्रसाद वगैरे घेऊन जा, त्याचे काहीतरी पैसे आहेत. आम्ही ते काय घेतलं नाही. तिकीटचं पण काय नव्हतं, डायरेक्ट एंट्री होती. आणि आता आलो आहे, दर्शन घेतो, तुम्हाला पण दाखवतो इकडे कसं काय ते. ही मूर्ती आहे वरती, त्याच्या खाली जस्ट एंट्री आहे बघू शकता तुम्ही. इथे जाऊया आता आणि दर्शन घेऊया मस्त. आतून बघू शकता केवढं मोठं आहे आतून. आणि प्रत्येक ठिकाणी मूर्ती वगैरे आहे कोरलेलं. त्याच्यानंतर इकडे मेन मंदिर आहे, इकडे मातांचं दर्शन भेटेल आपल्याला. आणि तिकडे काहीतरी चालू आहे, भजन चालू आहे वाटतं. हे बघा शाळेतल्या पोरांची ट्रिप आली वाटतं. आणि इकडे मातांचं दर्शन पण तुम्ही घेऊ शकता. भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत, भरपूर म्हणजे भरपूरच आहेत. एवढं सगळं दाखवायला लागलो तर ब्लॉग भरपूर मोठा आहे. बघू शकता तुम्ही. जगन्नाथपुरीचं पण आहे, त्याच्यानंतर श्रीकृष्णांचं पण आहे, गौतम बुद्धांचं पण आहे, राधाकृष्ण आहे, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी आहेत.
भरपूर आहे बघा, एवढा मोठा आहे, भरपूर मोठा आहे. आता आपण आलेलो आहोत राधाकृष्ण धाम इकडे. आतमध्ये जाऊ, त्यांचं दर्शन घेऊया. आणि बाजूलाच आहे शिवजी, नंतर त्यांच्याकडे पण जाणार आहोत आपण. आहे पब्लिक तशी, भरपूर पब्लिक आहे आणि चांगलं केलं त्यांनी एकदम, म्हणजे एकदम दिसायला तर भारीच वाटतंय. गार्डन बिर्डन आहे थोडंफार आणि चालायला वगैरे पण मस्त रस्ता वगैरे आहे, प्रॉपर वाटतं एकदम. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. इकडे पण आतमध्ये तसंच आहे, यशोदामाई आणि नंदबाबासोबत श्रीकृष्ण आहेत. त्याच्यानंतर अजून भरपूर काय काय आहे तिकडे, ते बघू शकता तुम्ही. त्यांचे रासलीला वगैरे लहानपणी त्यांनी जे केलेले आहे, ती मजा मस्ती वगैरे, हे सगळं इकडे दिसतं आपल्याला. गोपिका पण दिसतात. त्याच्यानंतर इथे श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्तीसुद्धा आहे. हे तुम्ही इकडे बघू शकता, श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे. यांचं दर्शन घ्या तुम्ही इकडे मस्त. मी पण दर्शन घेतो. आता आलेलो आपण शिवधामच्या इथे, शंकरांचं दर्शन घेऊया आणि जाऊया पुढे. यांचं पण हे बघू शकता तुम्ही, केवढं भारी केलेलं आहे, भारीच वाटते का, एक नंबर. इकडे पण भरपूर आहे आणि सगळीकडे सगळं आता तर दाखवू नाही शकत, कारण ब्लॉग भरपूर मोठं आहे. तुम्ही या इकडे आणि चेक करा, मस्त एकदम भारी वाटते. इकडे आहेत शिव पार्वती, त्यांचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता. आता आपण आलेलो आहोत जेवायला आणि जेवून घेऊया. राईस आणि रोटी वगैरे नाही थाली मागवलेली, ती नाही आहे. राईस आणि हे सिंपल मागवले, बाकी मागवले ते येते तोपर्यंत हे खाऊन घेतो. आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चालत चालत चाललेलो आहोत रिक्षा पकडायला. जे चारधाम मंदिर होतं त्याच्यात जस्ट पुढे 200-300 मीटर पासून रिक्षा भेटते. कुठे जायचं आपल्याला? बरसानामध्ये राधाराणी मंदिर आणि कीर्ती मंदिर, घेवरवन, राधाकुंड हे सगळं करायचं आहे. हां, त्यासाठी. आणि बघूया तिकडे किती आपल्याला पडतं, म्हणजे रेट वगैरे रिक्षाचा. आणि आम्ही जे सकाळी केलं ते तुम्ही करू नका. आम्ही 700 रुपये दिले रिक्षावाल्याला, ते एकदम फालतू आहे. अरे ते टिप्स असतात ना लोकांना यायला. आम्ही 700 रुपये दिले, आम्हाला माहीत नव्हतं ॲक्च्युली, लेट झालं म्हणून. तर तुम्ही तसं करू नका. एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिराकडे जायला म्हणजे असे 20 रुपये वगैरे घेतात. जास्तीत जास्त 50 रुपये घेतील एखादे, त्याच्यापेक्षा जास्त नाही येणार. आणि मंदिर असे मोस्टली जवळजवळच आहेत. एक मंदिराकडे गेला की त्याच्याच बाजूला लगेच पुढे दुसरं मंदिर वगैरे असंच आहे. ते निधिवन वगैरे तर 2-3 मंदिर तर आसपासच आहेत म्हणजे पूर्ण. तर ते पैसे आमचे 5 मिनिटं आहे. तर ते म्हणजे आमचं झालं की आम्हाला मंदिरं पटपट करायची होती, त्यामुळे आम्हाला वाटलं की एक रिक्षावाला पकडून की तो आम्हाला पटपट सगळी मंदिरं फिरवेल. पण असं काही नाही आहे, मंदिरं जवळपासच होती आणि ते एकाच ठिकाणी बसलेले होते. ते म्हणजे रिक्षा थांबलेले होते एका ठिकाणी आणि आम्हीच फिरत होतो, आम्हीच चालत होतो. तर तुम्ही थोडंफार चाला आणि तुम्हाला जर एक ऑटोवाला दिसला तर त्या मंदिरापासून दुसऱ्या मंदिरापर्यंत सोडण्यापुरतेच तुम्ही पैसे द्या. कारण आम्ही जे केलं ते टोटल वेस्ट ऑफ मनी आहे. आणि आता याच्या पुढे जातो, ते बघतो कसं काय, त्याचं पण तुम्हाला सांगतो. आता आम्ही आलोय घेवरवनमध्ये. बरसानामध्ये राधाराणी मंदिरच्या इथून 3 किलोमीटर लांब आहेत. आणि इथे म्हणजे यशोदामय्याने राधाराणीची गोद भराई केलेली. बेसिकली ते श्रीकृष्ण आणि राधाराणी इथे दोघं पण गोपी भावामध्ये राहायचे आणि दोघं पण इथे रोज येऊन 16 सिंगार करायचे. म्हणजे राधाराणी पण करायचे आणि श्रीकृष्ण पण सिंगार करायचे. म्हणून तिथे श्रीकृष्ण पण शिंगार करून बसलेत आणि राधाराणी पण या साईडला शिंगार करून बसलेत. कारण की ते इथे येऊन रासलीला करायचे, खेळायचे वगैरे आणि एकमेकांचे शृंगार करायचे. आणि यशोदामय्याने स्वतः इथे त्यांची गोद भराई केलेली आणि लग्न भांडीरवनमध्ये झालेलं त्यांचं. आणि हे निधिवन सारखं दिसते मला, तसंच आहे ना थोडंफार. हां, तिकडे एंट्री नव्हती. आणि हे बघा इकडे आपण आलेलो आतमध्ये, सेम तसंच दिसते. आता तुम्हाला लाईट कमी आहे त्याच्यामुळे समजून नाही येणार आहे. आता आम्ही आलेलो आहोत श्री राधाराणी मंदिराच्या इथे, त्यांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. अजून भरपूर बाकी आहे. 8:30 वाजता बंद होता, त्याच्या आधी सगळं करायचं आहे कम्प्लीट.
गाईस दर्शन करून आलो आम्ही आणि थोडंफार तरी चढायला लागतं इकडे. 150 हा तेवढं असतील पण चढाई आहे थोडीफार चढाई तरी आहे. आणि इकडचं जरा म्हणजे हे राधाराणीचं जन्मस्थान आहे बरसाना आणि हे त्यांचं घर आहे. पण इथे बोलतात असं की सगळी लोक नाही येऊ शकत. ज्यांना कृष्णाची परवानगी असेल की त्यांना हवं असेल की ते इथे येऊन दर्शन करावं ते ती लोकच येऊ शकतात इथे आणि दर्शन घेऊ शकतात. स्टोरी त्यात आपण यावेळेला दर्शन घेतलेलं आहे. तर आता अजून आपल्याला इकडून पुढे यायचं कीर्ती मंदिर. कीर्ती मंदिर, त्याच्यानंतर डायरेक्ट प्रेम मंदिर. ठीक आहे, आता कीर्ती मंदिर राहिलं एक, ते जवळच आहे इकडनं आणि तिकडनं प्रेम मंदिर लांब आहे थोडा. तर बघूया 8:30च्या आधी पोहोचायचं आहे कारण मंदिर बंद होईल. तर बघतो कसं राहायचं. गाईस आता आपण आलेलो आहोत कीर्ती मंदिरला, दाखवतो तुम्हाला मी. आणि राधाराणींची जी आई आहे त्यांच्यासाठी हा मंदिर बांधलेला आहे. आणि प्रेम मंदिर आहे त्याच्यासारखंच आहे, फक्त हे थोडं छोटे आहे. छोटं म्हणजे छोटं नाहीच आहे, मोठंच आहे पण त्याच्या मानाने थोडं छोटे आहे. आणि मस्त वाटतं एकदम भारी. तुम्हाला दाखवतो थांबा. राधे 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 अधुरे तेरे बिना. हे मंदिरचं एंट्रन्स आहे आणि इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. एवढं भारी वाटतं बघा. दर्शन घ्या तुम्ही, आतमध्ये भेटेल नाही भेटेल माहीत नाही. कसला भारी वाटतं. वाव. राधे 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 राधे. नेहमीप्रमाणे ब्लॉग एंड करायचा राहून गेलेला. काय इश्यू होता आता आठवत तर नाही मला, बट काहीतरी इश्यू होता. स्टोरेज फुल झालेला की बॅटरी लो झालेली आठवत नाही, पण त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायचा राहून गेला. या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. टिप्स सांगायचे झाले तर रिक्षावाल्यांवरती जास्त भरोसा ठेवू नका. सांगतात एक करतात एक, त्याच्यामुळे जे फेअर ठरलेलं असेल तेच द्या त्यांना. आणि स्टार्टिंगचे जेवढे पण मंदिरं तुम्हाला दाखवली मी त्याच्यासाठी एक सेपरेट रिक्षा करू नका. तुम्ही एक काम करा, एका मंदिराकडे जा, ते आजूबाजूलाच मंदिर आहेत. दुसरं मंदिर जर लांब आहे तर तिकडनं फक्त त्या मंदिरापासून दुसऱ्या मंदिराकडे जाण्यापुरतीच रिक्षा करा. बाकी आम्ही 700 रुपये दिलेले, ते वेस्ट ऑफ मनी होतं पूर्ण. आणि दुसरं सगळ्यात मोठी टिप म्हणजे या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण डे 3चा पण व्लॉग येणार आहे, तो पण लवकरच मी आणतो. कारण हा व्लॉग भरपूर लेट झाला आहे. तो व्लॉग ऑलमोस्ट येईल 2-3 दिवसात लगेच येऊन जाईल. तर या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. एकवीरा माते की जय. राधे राधे.